ऊर्ध्व जत्रुगत विकार. आयुर्वेदानं हा स्पेसिफिक शब्द वापरलाय वरच्या मजल्याच्या तुमच्या सगळ्या चिकित्सा. या सगळ्याच्या बरोबर मस्तिष्क, मेंदू जो आहे तर तो, आणि या मेंदूमुळेच सगळ्या शरीरावरती कंट्रोल ठेवला जातो. आणि हा मेंदू नावाचा ऑर्गन, अवयव जो आहे, त्याला व्यवस्थित ठेवणं, त्याला मेंटेन करणं, त्याची चिकित्सा करणं, याच्यासाठी बेस्ट ट्रीटमेंट सांगितली आहे आणि ती म्हणजे शिरोधारा. डोक्यावरती, भूमध्यावरती मस्त जसं शंकराच्या पिंडीवरती थेंब 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 पाणी पडतं, तसं या मेंदूवरती बऱ्याच वेळेला आपण ध्यान करतो, धारणा करतो. त्या ध्यानामध्ये मस्त कॉन्सन्ट्रेशन आपण करण्याचा प्रयत्न करतो आणि शिरोधारेमध्ये नेमकं हेच घडतं की तुमच्या डोक्यावरती ती धार पडत असते आणि त्याच्यामुळे तुमचं कॉन्सन्ट्रेशन जे आहे ते वाढतं. पिच्युटरी ग्लँड जी आहे तर ती खूप चांगल्या पद्धतीनं काम करायला सुरू करते आणि म्हणून शिरोधारा ही बेस्ट ट्रीटमेंट आहे मानसिक ताणतणावाच्या आजारांमध्ये. मनापासून किंवा मेंदूपासून शरीराचे जे विकार होतात त्याला बरं करण्यासाठी सगळ्यात बेस्ट काय असेल तर शिरोधारा. त्यामुळे मी बऱ्याच लोकांना सांगतो, अरे काय नको, तू फक्त शिरोधारा करून घे. 20-21 दिवसाची शिरोधारा केली तर बराच कंट्रोल आपल्यावरती येतो आणि ताणतणाव बरेच कमी होतात. त्यामुळे बेस्ट ट्रीटमेंटमध्ये शिरोधारा जी आहे तर ती लिहिली आहे आणि त्याचा वापर, तिचा उपयोग जरूर करा. डॉक्टर अभय तुमच्यासोबत.